पहिल्या सर्व समाजाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, आपण सगळेच बारामतीकर. खरं तर अशा प्रकारची निवडणूक होणं हेच माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. मी माझ्यासाठी मत मागावं आणि अशा प्रसंगी अशी वेळ कधी येईल असं वाटलं नव्हतं. मी जास्त बोलणार नाही, कारण काय की दादांनी आजपर्यंत 35 वर्षामध्ये जे बारामतीकरांसाठी केले आणि बारामतीकरांनी दादांसाठी केलेलं आहे ते कुठल्याच न उतराई होणं शक्य नाही. अठ्ठावीस जानेवारी अत्यंत दुर्दैवी दिवस आपल्यासाठी होता आणि 2 महिन्यामध्ये आयुष्य इतकं बदलेलं असं कुणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझं सगळं बरं चाललं होतं. दादांच्या छत्रछायेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं माझं सगळं बरं चाललं होतं. मला कधीही राजकारणाचा सोच नव्हता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रसंग माणसाला कुठे नेऊन पोचवतो ते त्यांनाही माहित नसतं. माणसं म्हणले की सगळ्याच बाजूने बोलणारे असतात. शेवटी सगळ्यांच्या आयुष्यातून लाखाचा पोशिंदा गेला. ही काय माझी निवडणूक नाही, ही सगळी तुमची निवडणूक आहे. मला आणि उन्हाळ्यामध्ये याला तोंड द्यावं लागते, तरी सुद्धा ही परीक्षा तुमची आहे. शेवटी तुमच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जे कराल, मला कसलाही विक्रम करायचा नाही. सगळ्यांच्या विक्रमापेक्षा माझा लाखाचा पोशिंदा गेलेला आहे. मी कसला विक्रम करता. बारामतीकर काय सगळं महाराष्ट्र अपेक्षा करतो लगेच. दादा असं करायचे, दादा तसं करायचे. मला सावरायला वेळ द्या. तुम्हाला मी शब्द दिलेला आहे, मी कधी कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगू शकते आता तरी. आणि शेवटी जे काय करायचे ते तुम्हाला करायचं. मला इथं बसून तुमच्याशी बोलावं लागतं, ह्याचंही अति दुःख होते मला. आपण काही दिवसापूर्वी 4 महिन्यापूर्वीच दादांसाठी आपण सगळेजण एकत्र आलो होतो, बोललो, सगळ्यांशी बोललो. दादांना तुम्ही भरघोस मताने निवडून दिलं आणि दादांना वाटायचं की बारामतीकर माझ्यावर एवढं प्रेम करताय तर मी काय काय करू. त्यांनी आयुष्य वेचलं तुमच्यासाठी. त्यांना कधी कुटुंबाची आठवण राहिली नाही, कधीच नाही. माझी तक्रार नव्हती, त्यातही नव्हती तक्रार. कारण त्यांचा आनंद बारामती जनता, महाराष्ट्राची जनता होती. सुरुवातीला एक बायको म्हणून मलाही वाटायचं सगळ्या गोष्टी, पण नंतर मला लक्षात आलं की माझ्या आनंदापेक्षा लाखोंचा आनंद महत्वाचा. दादांना तुमच्याकडे सोपवलं दे. 24 तास जनतेसाठी दादा काम करायचं. लोक तुलना करतात खूप, दादांची बारामती अशी, दादांची बारामती अशी, पण प्रत्येक गोष्ट करताना किती त्यांना
वेळ लागला असेल, काय काय त्यांनी केलं असेल. फक्त काय बारामती पुरतं दादा नव्हते. दादांच्या अंत्यविधीला जो जनसागर लोटला होता, शेवटी बारामतीच्या शिवा बंद करायला लागल्या. तेव्हा बारामतीकरांना सुद्धा कळलं की फक्त दादा आपलेच नव्हते, दादा सगळ्यांचेच होते, अख्ख्या महाराष्ट्राचे होते, भारतातले सुद्धा होते. काही राज्यांमध्ये दादांच्यासाठी शोक केला जिथे की दादा कधी गेले सुद्धा नव्हते. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड सगळीकडे दादांच्या शोकसभा प्रचंड मोठ्या प्रमाणात झाल्या. आम्हालाही कधी कल्पना नव्हती की दादांवर एवढी प्रेम करणारे लोक अख्ख्या भारतात आहेत. बारामतीचा हक्क नक्कीच मोठा आहे. शेवटी तिसऱ्या दिवशी शपथविधी घेतला, तिसऱ्या दिवसानंतर घेतला, चौथ्या दिवशी. लोक बोलणारे बोलतात, कारण शेवटी आता मी एकटी बाई राहिले ना. अनेक प्रसंग झाले. राजीव गांधींना कसं असतं, शेवटी हरकत नाही, मला आता काय फार गोष्टी बोलायच्या नाहीत, पण मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आता ही निवडणूक काय माझी नाहीये. तुम्हाला दादांसाठी जे काय करायची आहे ती तुम्हाला तुमच्यावर वेळ आलेली आहे आणि तुम्ही ती कराल अशी अपेक्षा आणि खात्री बाळगते. एवढं मात्र आहे की फक्त माझं दुःख मी जेव्हा बाजूला ठेवून फक्त आणि फक्त दादांवर अपेक्षेकडे बघणाऱ्या जनतेसाठी मी हे सगळं निर्णय घेतलेला आहे. आणि दादांची ही अफाट अर्धवट पडलेली स्वप्न, ती स्वप्न पूर्ण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, फक्त माझी एकटीचीच नाही. पण तुमच्या सुद्धा सगळ्यांच्यासाठी कुणीतरी एखादा माणूस पाहिजे आणि म्हणून मी पुढे झाले, सगळ्या गोष्टी करायला लागले. आणि एवढंच तुम्हाला आश्वासन देते मी की कधी बारामतीच्या जनतेला मी अंतर देणार नाही. माझा सहयोग, माझा देवगिरी, मंत्रालय हे फक्त आणि फक्त सदैव 24 तास बारामतीकरांसाठी असेल. दादांना 35 वर्षाचा अनुभव होता, पण मला फक्त वेळ द्या थोडासा. मी नक्की दादा जे जे करत आले ते करण्याचा नक्की प्रयत्न करेन, एवढं मी तुम्हाला आश्वस्त करते. आणि सांगितल्याप्रमाणे उन्हाळा आहे, प्रत्येकाला घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे. तुमचं एक मत दादांसाठी किती मौल्यवान आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण आपापल्या ठिकाणीच, आपापल्या घरातलीच लोक बाहेर काढून प्रत्येकाचं मत वाया जाऊ देणार नाही अशी मला खात्री आहे. आणि तुम्ही तसं करावं अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते. आपलं नेहमीप्रमाणे चिन्ह घड्याळच आहे. 1 नंबरला मशीनच्या, पहिल्या मशीनच्या नंबर 1च नाव माझं असेल, तिथे तुम्ही मतदान बटन दाबून करा अशी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.